कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही. फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं. पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर. भारत-पाकमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं. इंदिरा गांधींना एवढी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं. राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान. ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा. लोकसभेत खासदार प्रणिती शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य. प्रणिती शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा असल्याचं काँग्रेसनं नवख्या नेत्यांकडून बोलवून घेतलं. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी संतापले. पतीसाठी रोहिणी खडसे वकिली कोट घालून कोर्टात हजर. प्रकरण न्यायप्रविष्ट, योग्य वेळी बोलेन रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया. खेवलकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. महिला आरोपीच्या पर्समधून गांजा आढळला. खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंह या महिलेला लांट केलं गेलं. खेवलकरांच्या वकिलांचा युक्तिवाद. ही अखेरची संधी. वादग्रस्त विधानं आणि कृती खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास. किती वेळा चुकणार, किती वेळा माफ करणार. बैठकीत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. तर माझी चूक मान्य, यापुढे काळजी घेईन कोकाटेंची ग्वाही. मल्लिकार्जुन खरगेंचं मानसिक संतुलन बिघडलं. जेपी नड्डा यांचं सभागृहात वक्तव्य. तर विरोधकांच्या गोंधळानंतर शब्द मागे घेतो म्हणत दिलगिरी व्यक्त. वरळीतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. अनेक घरं तयार असून ताबा मिळणं बाकी. आदित्य ठाकरे यांची म्हाडा आणि टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा. लॉबीमध्ये चालताना मजाक मस्ती होते, पण त्याची बातमी बनवली गेली. काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेतल्याच्या बातमीवर दुबेंचं लोकसभेत उत्तर.